तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज 5 डिसेंबर, आज कॉलेजला काही जाणार नाही. कॉलेजला न जायचं कारण काय, तर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उद्या महापरिनिर्वाण दिन जो आहे, तर त्याविषयी आदल्या दिवशी आज एक जनजागृतीचा कार्यक्रम आहे. तर तो कार्यक्रम आता मला वाटतं MMCC या ठिकाणी आहे. तर तिकडे जाणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहे, म्हणजे सहभाग घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सदस्यत्व घेण्याचा विचार चालू आहे माझा. आणि भेटलं तर मला जेव्हा म्हणजे थोडंसं छोटं होतो ना, तेव्हापासूनच वाटायचं की कोणत्या तरी परिषदेमध्ये किंवा कोणत्या तरी संघामध्ये असं मला सदस्यत्व मिळण्याची संधी मला मिळावी. आणि ती संधी मला वाटते आज भेटणार आहे. तर चला जाऊया. आपले यश भैया कांबळे म्हणून आपला मित्र आहे, तर त्या मित्राला घेऊन आपण जाणार आहे त्या कार्यक्रमाला. तर बघूया काय काय होते आजच्या ब्लॉगमध्ये. चला तर जाऊयात आपल्या लॉर्ड प्लॅटिनावरती. तर मित्रांनो, कॉलेजला दांडी मारणार होतो, त्याच्यामुळं वाईफ थोडं लेट निघावं म्हणलं. तर लेट निघालो होतो, पण मध्येच एका फ्रेंडचा फोन आला मला सुद्धा खूप लेट झाले, मला कॉलेजला सोड आणि मग तिथनं तसंच तुझ्या कार्यक्रमाला जा. तर मी त्या फ्रेंडला घ्यायला आलेलो आहे या ठिकाणी, तिचीच वाट बघतोय. आता तुम्हाला कळेलच की फ्रेंड कोण आहे. तर चला मित्रांनो, आपली फ्रेंड या ठिकाणी आलेली आहे. तर या महाशयांचं नाव आहे तन्वी काकू तनपुरे. तन्वी तनपुरे आमच्या मैत्रिणीचं नाव आहे. तर कॉलेजला ह्यांना पण उशीर झाला आहे, मी तर काही दांडीत मारणार आहे, त्याच्यात काय वाद नाही. तर ह्यांना कॉलेजला सोडू आणि मग तिथनं पुढं आपण जाऊ आपल्या कार्यक्रमाला. चला, ओळख झालेली आहे आपली. मॅडम नमस्कार करा सगळ्यांना एकदा. मित्रांनो, तन्वीला आपण या ठिकाणी बाय बाय करू. हे आपलं पिजोग लॉ कॉलेज. तन्वीताई बाय बाय. आणि आता या ठिकाणी तन्वीताईंना सोडलेलं आहे आपण. आणि आपला मित्र एक न्यायचं आहे आपल्याला, म्हणलं होतं मगाशी यश कांबळे म्हणून, तर त्याला आपल्याला हिथनं उचलायचं आहे. म्हणजे कधी कधी तर मला असं वाटतं की काय तर तसलं ओला उबेर असतंय तसलं चालू करावं. मला तसली काम येते गाडी असल्यामुळे. काय तर क्रिएटिव्हिटी बघताय का, क्रिएटिव्हिटी. तर आपले जिवलग मित्र या ठिकाणी यश भैया कांबळे आलेले आहेत. तर हा आणि मी जाणार आहे कुठल्या कार्यक्रमाला जायचं, ABVPच्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तिथं एक मोठे चांगले बोलणारे व्यक्ती येणार आहेत. त्यांच्या व्यक्तीसाठी मी आणि सूरज रोगोबरोबर बघायला चालतो. तर चला जाऊयात आपण आता. तर मित्रांनो, मराठवाडा मित्रमंडळ कॉमर्सच्या कॉलेजमध्ये आपण आलेलो आहे. तर बघूयात आता कॉलेज कसं आहे, कॅम्पस कसा आहे आणि कार्यक्रम पण कसा होता ते तुम्हाला सांगतोच मी. सगळं दाखवणार आहे तुम्हाला, अजिबात ताण घ्यायचा नाही. तर चला. हा आमचा कॉलेज फ्रेंड श्रीहरी. मित्रांनो, थोडी करून आता गर्दीचं व्हायला चालू झालेली आहे. सगळे सूत्र लागलेली आहेत. आम्ही जरा जास्तच लवकर आलेलो होतो, पण आता आमचा जो मित्र आहे श्रीहरी अभ्यंकर, आमच्या कॉलेजमध्ये आमच्या क्लासमध्ये आहे. तर तो जो आहे तो कोथरूड विभागाचा संयोजक आहे आणि त्याने आम्हाला या कार्यक्रमाची माहिती दिलेली होती. तर थोड्याच वेळात कार्यक्रम सुरुवात होईल. बघू आपण कार्यक्रम कसा होतो. जनमन का उद्यान हो बस, यही एक अभियान है पाहिजे. आणि कायम तत्परतेने आपण आपल्या काय म्हणतात जबाबदाऱ्या आपण पूर्ण केल्या पाहिजे, असं कुठेतरी दिसतं. समता आणि सामाजिक न्याय या विषयावर बोलू. कारण देशात स्वातंत्र्य पाहिजे, सगळीकडे समानता पाहिजे. आणि कार्यक्रम आपण सगळ्यांनी अत्यंत शांतपणे बसून चांगले प्रश्न विचारून ऐकून घेतला. आणि जेव्हा आपल्याला मित्रांनो, या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि जी निलेशजी गद्रे आहेत ना, निलेशजी गद्रे यांनी दिलेलं जे व्याख्यान आहे ते अतिशय
स्फूर्तिदायक असं व्याख्यान होतं. आम्हाला त्यातून खूप प्रेरणा भेटली. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आम्हाला आधीपासूनच आदर होता, आणखीन आदर निर्माण झाला की ते नसते तर आपल्या भारताची काय व्यवस्था झाली असती. हे त्यांनी पटवून दिलेलं आहे आम्हाला आणि कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे. आणि कधीही जर निलेश गद्रे यांचं व्याख्यान तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की तुम्ही ऐकू शकता. यूट्यूबवर सुद्धा ते उपलब्ध आहेत. तर आता कार्यक्रम वगैरे झालेला आहे. आता आमचं ह्याला कॉलेज कसं सोडणार आणि तिथनं पुढं मी आता रूमकडे निघालेलो आहे. तर चला जाऊयात आपण. तर मित्रांनो, या ठिकाणी आता कार्यक्रम आटपून या ठिकाणी नळ स्टॉप स्टेशनला आलेलो आहे. नळ स्टॉप स्टेशनला आपल्या यश भाईला बाय बाय करायचा. या ठिकाणी आता तो क्षण आलेला आहे, अतिशय दुःखी क्षण. तर यश भैया, आता आम्ही जातो आमच्या घराकडे, तुम्ही पण जाऊ तुमच्या घराकडे. बाय बाय, चला बाय. तर मित्रांनो, दुपारी कार्यक्रमावरनं आल्यानंतर मस्त ताणून दिलेली होती मी. वाजले 6ला 5 कमी येतं. तर आमची तन्वी आहे ना, आमची जी फ्रेंड, तिचं काहीतरी इव्हेंट म्हणजे काहीतरी कार्यक्रम आहे तिचा नरेगावमध्ये. तर तिच्यासोबत कोणी नाही आहे म्हणून आता मी तिला एक कंपनी द्यायला म्हणून जाणार आहे. तर काय कार्यक्रम आहे आपण तिला जाऊन विचारू. तर चला, तर जाऊयात आपल्या लॉर्ड प्लॅटिनावरती. आमचा डाकू मंगलसिंग या ठिकाणी आलेला आहे. आम्हाला खूप उशीर झाला आणि ह्याला ब्लॉग करायचा. मला सांग ना, कुठं जायचं आपल्याला, का जायचंय, कशासाठी जायचं? हां, शिवव्याख्यान आहे नितीन बानगुडे यांचं. तर मला तिथे को अँकर म्हणून बोलवलं आहे. तर त्यासाठी आम्ही दोघं आज चाललेलो आहोत. आता आपण भेटूया डायरेक्ट कार्यक्रमात. आणि ड्रायव्हर म्हणून मला ह्यांनी अपॉइंट केलेलं आहे. काय आपण व्याख्यान ऐकायला चाललो. अजून रुपये झालाच नाही बरं का. 12ने 4ने अजून ऍड करा, अजून 4ने ऍड करा. भारत माता की आवाज आला. जनतेचा आपला आवाज आदरणीय हरदाजी चरवड यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांच्या मतदान करायचं आहे. सन्मान्य बाळासाहेबजी खेडेकर आपल्याला पुणे जिल्ह्यातील पैलवान सन्माननीय पृथ्वीराज मोहोळ यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. कुणी अनोळखी येत आहे. महाराजांनी आपल्या सोबत्यांना सांगितलं, तलवारीला पोहा आणि विटी दांडूचा खेळ चालू करा. पोराने झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. त्या 15-16 वर्षाच्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात ठेवून विचारत होतं, कोण रो तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काही नाही जी. तर मित्रांनो, व्याख्यानाला गेलो होतो. व्याख्यान खूप सुंदर झालं. छत्रपती शिवाजी महाराजांवर नितीन बानगुडे पाटलांनी इतकी सुंदर माहिती दिली आणि इतकी रक्त सळसळेल असा म्हणजे नवीन पिढीचा जोश जागा होईल असं व्याख्यान त्यांनी दिलेलं आहे. मला देखील ते वैयक्तिकरित्या खूप जास्त आवडलेलं आहे. तर दिवससुद्धा संपला आहे. जेवण वगैरे येताना करून आलो. ब्लॉग काही जास्त करता आला नाही. जेवढं केलं आहे तेवढं दाखवलं. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तो घंटा वाजवा, कमेंट पण करा. तर मी आता माझा ब्लॉग संपवतो. बाय बाय. पाणी आणलंय का? नाही, तू आणलं असेल की. मी आणले पाणी. आमचं छोटस पिल्लो आमचं आहे. पाणी पिवत आपण याच्यात.